MPSC सहाय्यक प्राध्यापक जाहिरात क्रमांक 114 आणि 115 या संदर्भात विद्यार्थ्यांचे वारंवार अ, जे फोन येत आहेत त्यामध्ये बहुतांशी हा प्रश्न आहे की सर ही मेरिट कशी ठरणार आहे? मेरिट कशावर अवलंबून आहे? कशा पद्धतीनं ठरणार आहे? आणि विद्यार्थ्यांचे स्कोर्स काय आहेत? बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्कोअर आपल्याला कमेंट झालेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी फोन करून आपल्याला स्वतःही विचारलेलं आहे. अगदी 30-32 पर्यंतसुद्धा स्कोअर गेलेले आहेत आणि अगदी 172 पर्यंतसुद्धा स्कोअर गेलेले आहेत. इंग्रजी विषयाचा माझा एक मित्र आहे, ज्याने स्वतःही परीक्षा दिलेली होती. पहिलाच पेपर. त्यांनी मला असं सांगितलेलं आहे, त्यांनी व्हिडिओ बघितल्यानंतर कॉल केला आणि त्यांनी मला सांगितलं, की "श्रीकांत, तुझ्या माहितीसाठी लिहून ठेव, की ही व्यक्ती इंटरव्ह्यूला असेल." कारण त्यांचा आन्सर कीमध्ये कट ऑफ किंवा काय म्हणता येईल की स्कोअर जो आहे 172 आलेला आहे. त्यांच्या दुसऱ्या एका मित्राचा स्कोअर त्यांनी 168 की 164 असं सांगितला आणि त्यांचा स्वतःचा स्कोअर त्यांनी असं सांगितलं की 146 की 148 असा आहे. त्यानंतर मायक्रोबायोलॉजी विषयाचाही स्कोअर एका कॅन्डिडेटचा खूप छान आहे. त्यांनी असं सांगितलं की सगळे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर कीचं 136 हा स्कोअर आलेला आहे. त्यानंतर मॅथच्या एका मॅमचा 119.5, त्यानंतर एका मॅमचा 111.5 आणि पाठीमागे मी तुम्हाला सांगितलं की इंग्रजी विषयाच्या एका सरांनी 111.5. भूगोल विषयाच्या एका कॅन्डिडेटचा स्कोअर होता 116.5 भूगोल विषयाच्या आणि त्या सरांचा स्कोअर 111.5 इंग्रजी विषयासाठीचा. म्हणजेच पण ही गोष्ट लक्षात घ्या की टॉपचे मार्क घेणारे विद्यार्थी जर तुमच्यासाठी ए आणि बी या दोन्ही वॅकन्सी 14 आणि 15 मिळून जर 5 जागा असतील, 7 जागा असतील, 8 जागा असतील, एकाच 3 या प्रमाणात जरी आपण क्रायटेरिया पकडला इंटरव्ह्यूला जाण्यासाठी, आता तो कॅटेगरी वाईज असेल, तर साधारणतः 8 जागा असतील तर 24 विद्यार्थी इंटरव्ह्यूला जाणारच आहेत. आणि हे 172 घेणारे, 160 घेणारे, 145 घेणारे असे विद्यार्थी जे आहेत ते वरचे फक्त टॉप 4 ते 5 असणार आहे. आणि तेही काही वेळेस एखाद्या कॅटेगरीमधले प्रॉपर असू शकतात किंवा मग वेगवेगळ्या कॅटेगरीमधले ते टॉपर असू शकतात. त्या कॅटेगरीला जर 2 जागा पडल्या तर तिथे तुमची काही कॉम्पिटिशनच नाही. आत्तापर्यंतचा ट्रेंड यापूर्वी जी जाहिरात क्रमांक 113 2025 शिल्प व कला महाविद्यालयाची जी एक्झाम झाली होती त्यांचे रिझल्टचा मी जो ट्रेंड बघितलेला आहे, सहसा मुलाखतीमध्ये मला हा ट्रेंड दिसला की जो टॉपर्स असतो ना लेखी परीक्षेमध्ये घेणारा, मुलाखतीमध्ये 2-3 मार्काचा फरक पडून जात असतो, जास्त काही फरक पडत नाही. जे लेखीमध्ये टॉपर आहेत ते टॉपर सहसा टॉपरच राहतात. क्वचितच एखाद्या वेळेस अपवादात्मक परिस्थितीमध्ये ही परिस्थिती बदलू शकते की जर एखाद्या मार्काचा एका दुसऱ्या मार्काचाच फरक असेल तर. कट ऑफ कसा ठरणार आहे या बाबतीमध्ये बारामतीच्या एका सरांचा फोन आलेला. त्यांच्याशी ज्यावेळेस बोलणं असं झालं, ते सुद्धा प्राचार्य होते. त्यांनी असं सांगितलं की सर, कॉमन रजिस्टर, मला असं वाटतंय की कॉमन रजिस्टर पद्धतीने किंवा मग कॉमन रजिस्टरच्या दृष्टीने हा काय म्हणता येईल की कट ऑफ लागेल. जे सगळ्या विषयातले टॉपर आहेत त्यांना अगोदर ओपनमध्ये संधी दिली जाईल आणि त्यानंतर बाकीच्या विषयाचा विचार करण्यात येईल, असं त्यांचं म्हणणं होतं. तर माझं म्हणणं होतं की जसं म्हणजे अजून काही फिक्स नाही, कारण अशा पद्धतीने रिझर्वेशन ठरणार किंवा कोणती जागा कोणत्या विषयासाठी दिलेली आहे हे काही अजून काही ठरलेलं नाही किंवा आपल्याला जाहिरातीमधून तसं दिसून येत नाही. माझं मत असं होतं की फक्त माझं मत मी सांगतोय की ज्याप्रमाणे संस्थेवर व्हॅकन्सीज भरत असताना जाहिरात दिली जाते आणि कॅन्डिडेटसाठी कोणत्या कास्टसाठी किती व्हॅकन्सीज आहेत हे दिलं जातं आणि मग मुलाखतीच्या नंतर हे ठरवलं जातं की कोणती जागा कोणाला द्यायची किंवा मग ह्या गोष्टी नंतर ठरतात. त्याप्रमाणे म्हणजे कोणती जागा कोणाला टाकायची हे संस्थेच्या मनावर आहे, जर महाविद्यालयीन स्तरावर आपण पाहायला गेलो तर. मग ठराविक कॅटेगरीचा कॅन्डिडेट तुम्हाला घ्यावा लागणार हे खरं, पण कोणत्या विषयाला घ्यावा लागणार या संदर्भामध्ये जशी संस्थेला अधिकार आहे तसं होणार आहे.
की ते बारामतीचे प्राचार्य सर म्हटले त्या पद्धतीने होणार आहे. यामध्ये शंका आहे. निश्चितच बहुतांश विषयाचे पेपर हे या महिन्यामध्ये संपणार आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी सर पेपर कसा होता, काय होता हे विचारलेलं आहे. ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा, की ज्यावेळेसही एखादा पेपर होतोय त्यानंतर 2 दिवसामध्ये त्याचा क्वेश्चन पेपर टाकला जातो. तिसऱ्या दिवशी त्याची आन्सर की येते आहे आणि पुढच्या 5-7 दिवसामध्ये फायनल आन्सर की येऊन जाते आणि तुम्हाला 8 दिवसामध्ये तुमचा स्कोर हा एकदम खुलेपणाने तुमच्यासमोर येतो आहे. त्यामुळे MPSCच्या वेबसाईटला वारंवार भेट द्या आणि ज्यांचे पेपर झालेले आहेत त्यांनी आता पुढच्या तयारीला लागा. ज्यांचे पेपर झालेले नाहीत त्यांना बेस्ट ऑफ लक. आणि दुसरी गोष्ट, स्पर्धा किंवा खूप जास्त मार्क घेणारे हे खूप कमी आहेत. व्हॅकन्सी जरी कमी असल्या तर त्याचं गुणिले 3 होणार आहे आणि तितके विद्यार्थी आता त्याच्यात कॅटेगरीचा रोल असणार आहे. ही बाब महत्त्वाचीच आहे. अजूनही या उपरही तुम्ही आपला कमेंट बॉक्स बघू शकता. आपण जे CHB संदर्भातील सहाय्यक प्राध्यापक संदर्भातील आणि कमेंट बॉक्सपेक्षाही बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्सनली मला कॉल करून विचारणा केलेली आहेत. त्यांना पर्सनली आपण बोललेलो आहोत. काही कॅन्डिडेट खूप इन्स्पायरिंग होते. ज्यांनी कशा पद्धतीने त्यांनी पेपर सोडवला याबाबत चर्चा झालेली आहे. अगदी सकारात्मक, ज्यांनी वर्ष दीड वर्ष अभ्यास केलेला आहे त्यांनी अगदी सकारात्मक दृष्टिकोनातून परीक्षेला सामोरे जा. त्यांचं मॉरॅलिटी, त्यांची नैतिक स्तर वाढलेलाच असणार आहे आणि कॉन्फिडन्सही वाढलेलाच असणार आहे आणि तयारी त्या प्रकारचीच असणार आहे. ज्यांनी आत्ताच सुरुवात केलेली आहे ती तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये नाहीत. 95% कॅन्डिडेट तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये नाहीत. ज्यांनी तयारी केलेली आहे त्यांची. सगळ्यांना शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.